तिकडे चांदवडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेत बोलतायत, आपण थेट जाऊया। आणि मागच्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की नदीजोड प्रकल्प जे आहेत इंटरस्टेट मध्ये सगळ्याच राज्यात प्रॉब्लेम आहेत, तुम्ही विदिन द स्टेट नदीजोड प्रकल्प सुरू करा, त्याही प्रकल्पांना केंद्र सरकार मदत करेल। म्हणजे आता आपल्याला पैशाचीही काळजी उरलेली नाही, केंद्र सरकार देखील आपल्याला पैसा देणार आहे। आणि म्हणून या भागामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात हे प्रकल्प पूर्ण करून हा सगळा भाग पाणीदार करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करू। एकीकडे सिंचनाची कामं, जलसंधारणाची कामं ही मोठ्या प्रमाणात आपण केली। ज्यावेळी अंतिम टप्प्यामध्ये हे सगळे प्रपोजल होते, मला आजही आठवतं राहुल दादांचा जीव खालीवर होत होता। कोणीतरी सांगितलं की परवाच त्या ठिकाणी आचारसंहिता लागणार। त्यांचा रात्री 2:30 वाजता मला फोन आला। मी म्हटलं काय झालं, काय ऍक्सिडेंट झालं? म्हणलं नाही साहेब, कळलंय आचारसंहिता लागणार आहे, आपला नार पारचं जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे, आचारसंहिता लागली तर काय? मी म्हटलं काळजी करू नका, अजून 1 महिना आचारसंहिता लागायला आहे, त्याच्या आधी मी काही झालं तरी याचं टेंडर तुम्हाला काढून देईल। तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा पाठपुरावा राहुल दादा करत होते। त्यामुळे आज हे टेंडर या ठिकाणी निघालं, मला अतिशय आनंद वाटतो। अशा प्रकारचा पाठपुरावा करणारा आपला आमदार आहे। आज आपल्याला कल्पना आहे, आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता अनेक निर्णय घेतले। आमचा कांद्याचा शेतकरी अडचणीत होता, थोडा फटका देखील आम्हाला मिळाला नाही असं नाही आहे, नाराजीचा। आणि आम्हाला समजलंय की याच्या पुढे लक्षात ठेवावं लागेल पाना थोडक्याने आमची बिचारी ताई राहून गेली ना, असं काय करताय? पण आज मला आनंद आहे की शेवटी सरकार कुठलं असतं, सरकार लोकांचं मत समजून घेणारं असतं। आपल्या सरकारने मत समजून घेतलं, कांद्यावरचे निर्बंध दूर केले। आणि आता तुम्हाला सांगतो, आम्हाला ठेच लागलेली आहे, आम्ही यापुढे ताकही फुंकून पिणार। त्यामुळे जोपर्यंत मोदी सरकार आहे अशी अचानक निर्यात बंदी वगैरे यापुढे लागणार नाही। हे सरकार तुमचं सरकार आहे। बघा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस आणि सोयाबीनचा भाव पडला। मागच्या वर्षी खरीपामध्ये आम्ही सांगितलं होतं की आम्ही सोयाबीनला 5,000 रुपये हेक्टरी मदत करू। लोकसभेची निवडणूक आली, आम्ही करू शकलो नाही। लोकांना वाटलं हे चुकीचं सांगतायत, पण लोकसभेची निवडणूक संपल्याबरोबर सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं आम्ही सुरू केलं। 4,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात दिले। यावर्षी सोयाबीन खरेदी करत असताना पावसाळा उशिरापर्यंत गेल्यामुळे सोयाबीनचं मॉइश्चर 18% गेलं, 12% वर खरेदी होत नाही। 400 केंद्र उघडले, 2 लाख शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, पण शेतकरी माल आणायचा तर मॉइश्चर 18%, 17%। मग आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं मॉइश्चर मीटर पाठवतो, 8-10 दिवस थांबा, उघाडीमध्ये मॉइश्चर कमी होत जाईल। आमच्या लक्षात आलं की मॉइश्चर हे आता 15% आलेलं आहे। आम्ही केंद्र सरकारला विनंती केली, कारण आम्हाला याची माहिती होती। आम्ही आचारसंहितेपूर्वी केंद्राला पत्र पाठवलं होतं की तुम्ही यावेळेस सोयाबीनच्या खरेदीमध्ये मॉइश्चर कंटेंट 18% ठेवा, कारण आमच्याकडे पाऊस खूप उशिरापर्यंत पडलेला आहे, यात खरेदी होणार नाही। मला अतिशय आनंद वाटतो आणि आम्ही सांगितलं जर काही फरक आला तर पैसे आम्ही देऊ। मला अतिशय आनंद आहे, कालच केंद्र सरकारचा आदेश आला आणि 12% ऐवजी त्यांनी 15% मॉइश्चर अलाउ केलं। त्यामुळे आता सगळ्या सोयाबीनची खरेदी हे राज्य सरकार हमी भावानं त्या ठिकाणी करेल। 400 केंद्र काढले आहेत आणि मोदीजींनी घोषणा केली आहे 6,000 रुपयाचा भाव देण्याची।
आणि आम्ही तर आता योजना आणलेली आहे. काय योजना आणली आहे? भावांतर योजना. यानंतर जितके वेळा हमी भावापेक्षा बाजारभाव कमी होईल तितके वेळा यातला जो फरक असेल तो फरक राज्य सरकार थेट तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देईल. एकाही सोयाबीन उत्पादकाचं नुकसान आता यापुढे आम्ही होऊ देणार नाही. पण काल परवा लबाडाचं आवतन चालू झालं. काही लोकांना मेसेज यायला लागले, काँग्रेसचं सरकार आलं की 7,000 रुपये भाव देणार. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. काल फोन लावला कर्नाटकमध्ये, अरे म्हटलं काँग्रेसचं सरकार आहे, सोयाबीनचा भाव सांगा. माझ्याकडे कागद आहे, लिस्टच पाठवली त्यांनी. सगळ्या वेगवेगळ्या बाजारात कुठे 100 रुपये कमी, 100 रुपये जास्ती. ॲव्हरेज भाव किती आहे माहितीये? 3800 रुपये. कर्नाटकामध्ये 3800 भाव देतात आणि चोंबडे इथे येऊन सांगतात 7,000 रुपये भाव देऊ. म्हणून म्हटलं लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो, जे करतो तेच बोलतो, जे बोलतो तेच करतो. 6,000 रुपयाचा भाव देणार म्हणजे देणारच, हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगण्याकरता आलो आहे. आज तुम्ही बघा, आमच्या शेतकऱ्याला 1 रुपयात आपण पीक विमा दिला. 8,000 कोटी रुपयाचा पीक विमा यावर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला. वेगवेगळ्या प्रकारचे मदत आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिली. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर आपण शेतकऱ्यांना वीज बिलाची माफी दिली. आपण सांगितलं तुम्हाला वीज बिल येईल, पण तुमच्या वीज बिलात तुम्हाला जे पैसे भरायचे ते राज्य सरकार भरून टाकेल. तुम्हाला 000चं वीज बिल येईल. पुढचे 5 वर्ष तुम्हाला विजेचं बिल येणार नाही. राहुल आहेर म्हणाले जन्मभर येणार नाही. अरे 5 वर्षानंतरची गॅरंटी मी कशी देऊ? यांनी पुन्हा 5 वर्षांनी निवडून दिलं तर पुन्हा. पण 5 वर्षाची आज गॅरंटी आहे. पुढचे 5 वर्ष तुम्हाला विजेचं बिल शेती पंपाचं येणार नाही. आणि माझा शेतकरी सारखा सातत्याने आम्हाला सांगतो, दिवसा 12 तास वीज द्या, 365 दिवस दिवसा वीज द्या, लोड शेडिंग रहित आम्हाला वीज द्या. आज आपण कधी दिवसा देतो, कधी रात्री देतो, मध्येच 8 तास देतो. अशा अनेक अडचणी आहेत. आणि म्हणून या देशातली पहिली शेती वीज वितरण कंपनी सेपरेट ही मी ऊर्जा मंत्री म्हणून महाराष्ट्रात तयार केली. आणि या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे विजेचे सौरचे प्रकल्प सुरू केले. 2,000 मेगावॅटचे पूर्ण झाले. 18 महिन्यामध्ये 14,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण केल्यानंतर 365 दिवस आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज मिळेल. आणि कोणाला रात्री पाहिजे असेल तर 24 तासाची वीज देखील या ठिकाणी मिळेल. ही व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण केली. आज आपल्याला 8 रुपयाला जी वीज पडते आणि 15,000 कोटी रुपयाची सबसिडी द्यावी लागते. या सौर ऊर्जेमुळे केवळ 3 रुपयाची ती वीज आपल्याला पडते आहे. त्यामुळे 5 रुपये आपले युनिटच्या मागे वाचतायत. तेच पैसे आम्ही आता तुमचं वीज बिल माफ करण्याकरता त्या ठिकाणी वापरणार आहोत. म्हणजे अशा प्रकारचं अर्थकारण उभं केलंय की शेतकऱ्यांना मोफत वीज तर देऊ, पण आमच्या खिशात म्हणजे सरकारच्या तिजोरीतही 2-3 वर्षानंतर पैसे मागावे लागणार नाही. ऑटो पायलट मोडवर तुम्हाला त्या ठिकाणी 0 वीज बिल येईल. अशा प्रकारची व्यवस्था आपण तयार केली. आणि आता तर आपण अजून एक निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, आमचे राहुल दादा या ठिकाणी हॅट्रिक करून परत आले की आम्ही ठरवलंय शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत. शेतकऱ्यांच्या 7/12वर कर्जाचा उतारा राहणार नाही. अशा प्रकारचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलाय. हे सरकार सामान्यांकरता काम करणारं सरकार आहे. बंधू भगिनींनो, दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी
आमचा मराठा समाज, धनगर समाज, प्रत्येक समाजाकरता वेगवेगळ्या योजना तयार करून त्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला एक संकल्प दिला. आणि तो काय संकल्प होता की आपल्याला जर विकसित भारत करायचा असेल तर या भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आपल्या माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू होत नाही तोपर्यंत या देशाला विकसित करता येणार नाही. आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले. मागच्या काळामध्ये नाशिकमध्येच लखपती दीदीचा जळगावला झाला होता लखपती दीदीचा कार्यक्रम. लखपती दीदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू करून ज्या महिला वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावतात त्या लखपती दीदी आहेत. महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी तयार झाल्या. आता 25 लाख करणार आहोत आणि 2028 पर्यंत 50 लाख लखपती दीदी आम्हाला करायचे आहेत. डॉक्टर राहुल अहेर, तुम्हाला माझं आव्हान आहे, आम्हाला 50 लाख करायचे आहेत. तुमच्या मतदारसंघात किमान माझ्या 25,000 लाडक्या बहिणींना लखपती दीदी तुम्ही करा. तुम्हाला जी मदत लागेल हा देवा भाऊ तुम्हाला मदत करेल, पण माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दीदी झाल्या पाहिजे. आपण लेक लाडकी सारखी योजना सुरू केली. ज्या योजनेच्या अंतर्गत आपण घरामध्ये मुलगी जन्माला आली, ती जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, ती 4थ्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या घराला देतो. घरामध्ये लक्ष्मी आली आहे याचं प्रत्यंतर यावं आणि मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, अशा प्रकारची ही योजना आपण सुरू केली आहे. दुसरी योजना आपण सुरू केली. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे उच्च शिक्षणामध्ये फी खूप मोठी द्यावी लागते. खाजगी कॉलेजमध्ये 2 लाख 4 लाख 5 लाखाची फी आहे. जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, त्याच्या घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल, एकाला शिकवायची ऐपत असते. मग साहजिक मुलीला बोलावून सांगितलं जातं, बेटा डॉक्टर इंजिनियर करायचं आहे तर तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तू BA BCom करून टाक, तुझं तर आम्हाला लग्नच करायचं आहे. अतिशय हुशार असलेली ही मुलगी पैशा अभावी शिकू शकत नाही. पण आता आम्ही मुलीच्या आई बापाला सांगितलं, पैशा अभावी तुम्ही तुमच्या मुलीला शिकवू शकत नसाल, काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते मामा मुलीचं शिक्षण करतील. आता 2 लाख 4 लाख 5 लाख 6 लाख जी काही फी असेल, जी काही फी, ती सगळी फी राज्य सरकार भरणार. माझी प्रत्येक मुलगी शिकणार आणि विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करणार. हे काम आपल्या सरकारने केलं आहे.